तत्व केंद्र. आपलं जीवन योग्य तत्वावर आधारून आपण 4 जीवनाधारांचा पाया मजबूत करतो. आपली सुरक्षितता या ज्ञानातून येते की माणसं किंवा सतत आणि ताबडतोब बदलणाऱ्या इतर गोष्टींसारखी योग्य तत्वे एकसारखी बदलत नाहीत. आपण त्यांच्यावर विसंबून राहू शकतो. तत्वे कशावरही प्रतिक्रिया देत नाहीत. ती कधी पिसाटत नाहीत आणि आपल्याला वेगळी वागणूक देत नाहीत. ती आपल्याला घटस्फोट देत नाहीत की आपल्या प्रिय मैत्रिणीबरोबर पळून जात नाहीत. ती आपल्या मागे लागत नाहीत. ती वरवरच्या डागडुजीने आपले मार्ग सुकर करत नाहीत. ती स्वतःला सिद्ध करण्यासाठी इतर माणसं, वातावरण किंवा चालू फॅड यांच्यावर अवलंबून नसतात. तत्वे मृत्यू पावत नाहीत. आज इथे तर उद्या तिथे किंवा उद्या नाहीच अशी ती नसतात. आग, भूकंप, चोरी यामुळे ती नष्ट होत नाहीत. तत्वे ही सखोल, मूलभूत सत्य असतात. उत्कृष्ट सत्ये, सर्वसाधारण विभाजक, जीवनाच्या वस्त्रांची नेमकेपणा, सातत्य, सौंदर्य आणि सामर्थ्य यांच्या धाग्यातून ती घट्ट वीण असते. माणसं किंवा परिस्थिती तत्वांकडे दुर्लक्ष करत असतानाही आपली सुरक्षितता कायम राहते ती या ज्ञानामुळे की माणसं किंवा परिस्थिती यापेक्षा तत्वे मोठी आहेत आणि हजारो वर्षांच्या इतिहासानं पुन्हा पुन्हा त्यांना विजयी होताना पाहिलं आहे. एवढंच काय, पण आपण आपल्या स्वतःच्या आयुष्यात स्वतःच्या अनुभवानं त्यांची सत्यता पडताळून पाहू शकतो. या जाणीवेने सुद्धा आपल्याला सुरक्षितता वाटू शकते. मान्य आहे, आपण सर्वज्ञ नाही. योग्य तत्वांचं आपलं ज्ञान हे आपल्या खऱ्या स्वभावाच्या आणि भोवतीच्या जगाच्या जाणीवेच्या अभावानं, तसेच योग्य तत्वांशी सुसंगत नसलेल्या फॅशनेबल तत्वज्ञानांनी आणि सिद्धांतांनी मर्यादित आहे. या कल्पनांच्या स्वीकाराचा एक एक हंगाम असतो, पण त्यांच्या आधी येऊन गेलेल्या कित्येक कल्पनांप्रमाणे याही टिकणार नसतात, कारण त्या असत्य आधारावर रचलेल्या असतात. आपल्याला मर्यादा आहेत, पण आपण त्या मर्यादांची रेषा मागे रेटू शकतो. आपल्या स्वतःच्या वाढीचे तत्व समजून घेण्यानं आपण योग्य तत्वांचा शोध अशा आत्मविश्वासाने घेऊ शकतो की आपण जेवढं जास्त शिकू तेवढं आपण जगाकडे पाहण्याचं भिंग केंद्रित करू शकतो, म्हणजेच फोकस करू शकतो. तत्वे बदलत नाहीत, आपली त्यांची समजूत बदलते. तत्वकेंद्रित जीवनाच्या बरोबरीनं येणारं शहाणपण आणि मार्गदर्शन ही बरोबर नकाशांमधून गोष्टी खरोखर जशा आहेत, चालत आल्या आहेत आणि पुढे असणार आहेत यातून येते. आपल्याला कुठे जायचं आहे आणि तिथे कसं जायचं हे बरोबर नकाशांमुळे आपल्याला स्पष्ट दिसू शकतं. निर्णयाची अंमलबजावणी शक्य आणि अर्थपूर्ण होईल अशी बरोबर माहिती वापरून आपण बरोबर निर्णय घेऊ शकतो. तत्वकेंद्रित जगण्यातून आलेलं वैयक्तिक सामर्थ्य हे एका आत्मभान असलेल्या ज्ञानी अग्रकर्मी माणसाचे सामर्थ्य असते. इतरांना अटकाव करणाऱ्या, इतरांच्या किंवा कित्येक प्रसंगाच्या आणि वातावरणाच्या शक्तींच्या वृत्ती, वर्तणुकी आणि कृती यांच्या मर्यादा त्यावर कधीच पडत नाहीत. सामर्थ्याला खरोखर मर्यादा पडते ती त्या तत्वांच्या नैसर्गिक परिणामांची. योग्य तत्वांच्या आधाराने आपल्या कृती निवडण्याचं स्वातंत्र्य आपल्याला असतं, पण या कृतींचे परिणाम निवडण्याचं स्वातंत्र्य आपल्याला नसतं. आठवा, काठीचे एक टोक जेव्हा तुम्ही उचलता तेव्हा दुसरंही उचलताच. नेहमीच परिणाम तत्वांना जोडूनच येतात. तत्वांशी सुसंगत जगतो तेव्हा सकारात्मक परिणाम दिसतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर नकारात्मक परिणाम होतात. पण ही तत्वे प्रत्येकालाच लागू होत असतात. मग ते आपल्याला माहीत असो किंवा नसो, त्यामुळे ही मर्यादा सार्वत्रिक असते आणि या तत्वांकडे आपले ज्ञान जितके जास्त तितके शहाणपणानं आचरण करण्यातले स्वातंत्र्य जास्त. आपलं जीवन काळातल्या अविचल तत्वांवर केंद्रित करून आपण परिणामकारक जगण्याची एक मूलभूत धारणा निर्माण करतो. हे केंद्र असं आहे की जे इतर सगळ्या केंद्रांना योग्य अर्थ प्राप्त करून देते. व्हिडिओमध्ये दिलेले पुढील टेबल नीट अभ्यासा. केंद्र. तुम्ही जर तत्वकेंद्रित असलात तर सुरक्षितता, बाह्य परिस्थिती किंवा प्रसंगांमुळे न बदलणाऱ्या योग्य तत्वांवर तुमची सुरक्षितता आधारलेली असते. खरी सत्ये तुमच्या स्वतःच्या आयुष्यात स्वतःच्या अनुभवावरून या तत्वांची सत्यता पडताळून पाहू शकता हे तुम्ही जाणता. आत्मसुधारणाचे एक परिणाम म्हणून ही तत्वे नेमकेपणा, सातत्य, सौंदर्य आणि सामर्थ्य बरोबर कार्य करतात. मार्गदर्शन. तुम्ही कुठे आहात, तुम्हाला कुठे जायचंय आणि तुम्ही तिथे कसे पोहोचणार आहात हे पाहण्यासाठी एक होकायंत्र तुम्हाला मार्गदर्शन करत असते.
तुम्ही बिनचूक माहिती वापरता, त्यामुळे तुमचे निर्णय व्यवहार्य आणि अर्थपूर्ण होतात. जीवनातील घटना, भावना आणि परिस्थिती यापासून बाजूला होऊन संतुलित संपूर्णाकडे तुम्ही त्रयस्थपणे पाहू शकता. शहाणपणा. तुमच्या निर्णयाच्या विशाल टप्प्यात दीर्घ पल्ल्याचे परिणाम दिसतात. शांत, खात्री आणि एक शहाणा समतोल प्रतिबिंबित होतो. तुम्हाला गोष्टी वेगळ्या दिसतात आणि त्यामुळे जास्त करून प्रतिकर्मी असलेल्या जगात वेगळ्या तऱ्हेने विचार आणि कृती करू शकता. परिणामकारक, समृद्ध जगण्यासाठी तुम्ही एका मूलभूत धारणेतून जगाकडे पाहता. सामर्थ्य. तुमच्या सामर्थ्याला मर्यादा पडते ती फक्त नैसर्गिक नियम आणि योग्य तत्वांची तुमची समज आणि पालन याची आणि तत्वज्ञानाच्या नैसर्गिक परिणामांची. तुम्ही आत्मभान असलेले ज्ञानी, अग्रकर्मी व्यक्ती बनता. इतरांची वृत्ती, वर्तणूक किंवा कृती यांच्या मर्यादा तुम्हाला पडत नाहीत. तुम्ही जर तत्वकेंद्रित असलात तर योग्य तत्वे तुमची स्वतःची वाढ समजण्यासाठी मदत करतात, तसेच अधिक शिकण्याचा आत्मविश्वास प्रदान करतात. याद्वारे तुमचे ज्ञान आणि समज वाढवतात. तुमच्या सुरक्षिततेचा स्रोत तुम्हाला अविचल, अबदल, अचूक असा गाभा मिळवून देतो. बदल म्हणजे एक मजेदार धाडस आणि मोठे योगदान करण्याची संधी आहे असे तुम्हाला वाटायला मदत करते. मार्गदर्शन. तुमचे निर्णय आणि कृती यात तुमच्या लघु पल्ल्याच्या आणि दीर्घ पल्ल्याच्या विचारांचे आणि अर्थाचे प्रतिबिंब दिसते. प्रत्येक प्रसंगात तुम्ही जाणीवपूर्वक अग्रक्रियेने सर्वात चांगला पर्याय निवडता. तत्वांच्या शिकवणुकीतून आलेल्या तुमच्या सारासार विचारावर तुमचे निर्णय घेता. शहाणपण. तुम्ही जगासाठी आणि जगातील लोकांसाठी काय करू शकता या भावनेने तुम्ही जगाकडे पाहता. इतरांची सेवा करता यावी, त्यांना उभं करता यावं म्हणून तुम्ही अग्रकर्मी जीवनक्रम स्वीकारता. जीवनाचा सारा अनुभव तुम्ही शिकण्याची संधी आणि योगदान या भाषेत मांडता. सामर्थ्य. तुमची कृती करण्याची क्षमता तुमच्या क्षमतांच्या कितीतरी पलीकडे पोहोचते आणि परस्पर भावावलंबनाच्या उच्चतम विकसित पातळीला पोहोचण्यासाठी उत्तेजन देते. तुमचे निर्णय आणि आचरण तुमच्या सध्याच्या आर्थिक किंवा परिस्थितीजन्य मर्यादांवर अवलंबून नसतात. हे एक परस्परावलंबी स्वातंत्र्य तुम्ही अनुभवता. व्हिडिओमध्ये दिलेले पुढील वर्तुळ नीट अभ्यासा. तत्व हे केंद्रस्थानी असून पैसा, काम, मालकीच्या वस्तू, सुख, मित्र, शत्रू, चर्चा, स्वतः, जीवनसाथी आणि कुटुंब हे सर्व तत्व या केंद्राच्या आजूबाजूने असतात. लक्षात ठेवा, तुमच्या धारणांचा स्रोत तो आहे जिथून वृत्ती आणि वर्तणूक उगम पावतात. धारणा ही चष्म्यासारखी असते. तुम्ही जीवनात जे काही पाहता ते कोणत्या चष्म्यातून पाहता यावर तिचा प्रभाव असतो. तुम्ही जर योग्य तत्वांच्या चष्म्यातून गोष्टी पाहिल्या तर इतर केंद्रांच्या धारणांच्या चष्म्यातून पाहिल्यावर त्या जशा दिसतात त्यापेक्षा त्या अत्यंत वेगळ्या दिसतात. तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे कसे पाहता यावर आपण चर्चा केलेल्या प्रत्येक केंद्राचा काय परिणाम होऊ शकतो याचे एक रीतसर कोष्टक या पुस्तकात दिलंय. पण तुमच्या केंद्रांमुळे किती फरक पडतो हे चटकन समजण्यासाठी आपण एका विशिष्ट प्रश्नाचे उदाहरण घेऊन त्याकडे निरनिराळ्या धारणांमधून बघूया. वाचताना वेगवेगळा चष्मा घालण्याचा प्रयत्न करा. वेगवेगळ्या केंद्रांमुळे मिळणाऱ्या प्रतिसादाची कल्पना करा. समजा तुमच्या पत्नीला आज संगीताच्या मैफिलीला चढण्याबद्दल म्हटलं आहे. तुमच्याकडे तिकीट आहेत. पत्नीला जाण्याचा अत्यंत उत्साह आलेला आहे. दुपारचे 4 वाजत आहेत. अचानक बॉस तुम्हाला केबिनमध्ये बोलवतो आणि सांगतो की उद्या सकाळी 9 वाजायच्या आत बैठकीच्या तयारीसाठी आज संध्याकाळी तुमच्या मदतीची त्याला गरज आहे. तुम्ही जीवनसाथी केंद्रित किंवा कुटुंब केंद्रित चष्म्यातून पाहत असाल तर तुमच्या काळजीचा विषय तुमची कृती हा असेल. तुम्ही तुमच्या बॉसला सांगून टाकू शकता की तुम्हाला थांबता येणार नाही आणि तुम्ही तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न तिला घेऊन मैफिलीला जाऊ शकता. आपली नोकरी वाचवण्यासाठी आपण थांबलं पाहिजे असं तुम्हाला वाटू शकतं, पण तुम्ही तसं चिडचिडत कराल. तिच्या प्रतिसादाची काळजी करत करत तुमच्या निर्णयाचे समर्थन करायचा आणि तिच्या निराशेपासून किंवा रागापासून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत करत. तुम्ही जर अर्थकेंद्रित भिंगातून पाहत असाल तर तुमचा विचारांचा विषय म्हणजे तुम्हाला मिळणारा असलेला ओव्हरटाईम किंवा उशिरा थांबून काम केल्यामुळे पुढच्या पगारवाढीसाठी जमा होणारे श्रेय. तुम्ही तुमच्या पत्नीला फोन करून सरळ सांगू शकता
की आज तुम्हाला थांबावं लागत आहे. आर्थिक गरजा प्रथम हे तिला समजेल असं गृहीत धरता. तुम्ही कामकेंद्रित असाल तर तुम्ही संधीचा विचार कराल. तुम्हाला कामामधील अधिक काही शिकायला मिळेल. तुम्ही बॉस बरोबर 4 गोष्टी करू शकता आणि आपले करिअर पुढे नेऊ शकता. गरजेपेक्षा जास्त वेळ थांबल्याबद्दल तुम्ही स्वतःची पाठ थोपटून घेऊ शकता. तुम्ही किती मेहनती आहात याचा पुरावाच आहे तो. तुमच्या पत्नीला तुमचा अभिमान वाटायला हवा. तुम्ही जर मालकी केंद्रित असाल तर ओव्हरटाईमच्या पैशातून काय काय वस्तू विकत घेता येतील याचा विचार कराल आणि तुम्ही उशिरा थांबल्यामुळे ऑफिसमध्ये तुमच्या नावलौकिकात किती भर पडेल याचा विचार करता. तुम्ही किती शालीन, किती त्यागी, किती समर्पित वृत्तीचे आहात हे उद्या प्रत्येकाला ऐकायला मिळेल. तुम्ही सुखकेंद्रित असाल तर कामाला गोळी मारून मैफिलीला जाल. अगदी तुम्ही उशिरा काम केल्यावर पत्नीला बरंच वाटणार असेल तरीही एखाद्या रात्री मौजमजा करण्याची तुम्हाला गरज आहेच की. तुम्ही मित्रकेंद्रित असाल तर मैफिलीला तुम्ही तुमच्या मित्रांना बोलवलं आहे की नाही यावर तुमचा निर्णय अवलंबून असेल आणि तुमचे कार्यालयातले मित्रही उशिरा थांबणार आहेत की नाही यावरही अवलंबून असेल. तुम्ही जर शत्रू केंद्रित असाल तर तुम्ही यासाठी कार्यालयात थांबाल की तुम्हाला माहित आहे की त्यामुळे स्वतःला कंपनीचा आधारस्तंभ समजणाऱ्या एका माणसावर तुम्ही चांगलीच कुरघोडी करणार आहात. तो जेव्हा बाहेर मजा करत असेल तेव्हा तुम्ही उशिरा थांबून त्याचं आणि तुमचंही काम करत असाल. तुमच्या वैयक्तिक सुखांचा त्याग करून कंपनीच्या भल्यासाठी झटत असाल ज्याकडे तो इतकं बेपर्वाईनं दुर्लक्ष करतो आहे. तुम्ही जर चर्च केंद्रित असाल तर इतर चर्चच्या सदस्यांचा मैफिलीला जाण्याचा विचार आहे का? चर्चचे कोणी सदस्य तुमच्या कार्यालयात काम करतात का? किंवा मैफिल कसली आहे? हॉटेल न्यू मसिहाला रॉक मैफिलीपेक्षा प्राधान्य मिळेल. या मुद्द्यांचा तुमच्या निर्णयावर प्रभाव पडेल. चांगला चर्च सदस्य काय करेल किंवा जास्तीच्या कामाकडे तुम्ही सेवा म्हणून बघता की भौतिक संपत्तीच्या मागे लागणे म्हणून बघता याचाही तुमच्या निर्णयावर परिणाम होतो. तुम्ही जर स्वकेंद्रित असाल तर तुमच्यासाठी काय सर्वात चांगलं ठरेल यावर तुमचे विचार केंद्रित होतील. संध्याकाळी बाहेर जाणं तुमच्यासाठी अधिक चांगलं ठरेल की बॉस बरोबर 4 गोष्टी करणं तुमच्यासाठी जास्त चांगलं राहील. वेगवेगळ्या पर्यायांचा तुमच्यावर काय परिणाम होतो याचीच तुम्हाला काळजी असेल. एका साध्या घटनेकडे पाहण्याचे इतके विविध प्रकार पाहिल्यानंतर एकमेकांशी वागताना आपल्याला तरुण स्त्री, वृद्ध स्त्री ही समजुतीची समस्या असावी यात काय ते नवल. आपली केंद्रे किती मुळापासून आपल्यावर परिणाम करतात हे तुमच्या लक्षात आलं का? अगदी आपल्या प्रेरणा, आपले रोजचे निर्णय, आपल्या क्रिया किंवा जास्त करून प्रतिक्रिया, प्रसंगाचा आपण लावलेला अर्थ, आपले स्वतःचे केंद्र समजून घेणे हे यासाठी महत्वाचे आहे. आणि तुमचं केंद्र एक अग्रकर्मी व्यक्ती म्हणून तुम्हाला सामर्थ्य देत नसेल ते देणारं एक केंद्र निर्माण करण्यासाठी आवश्यक ते धारणा बदल करणं तुमच्या परिणामकारकतेसाठी मूलभूतरित्या आवश्यक आहे. तत्वकेंद्रित व्यक्ती म्हणून त्या प्रसंगातल्या भावना आणि तुमच्यावर परिणाम करणाऱ्या इतर गोष्टींपासून अलिप्त राहून पर्यायांचे मूल्यमापन कराल. संतुलित संपूर्णाकडे पाहून कामाच्या गरजा, कुटुंबाच्या गरजा, इतर गरजा आणि विविध पर्यायांच्या परिणामांची शक्यता या सर्व गोष्टी विचारात घेऊन तुम्ही सर्वात उत्तम उत्तर शोधण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही मैफिलीला जाता की काम करता हा परिणामकारक निर्णयाचा एक अगदी लहानसा भाग आहे. इतर अनेक केंद्रांमध्ये तुम्ही अगदी हीच निवड केली असती पण तुम्ही तत्वकेंद्रित धारणेमधून येता तेव्हा यात बरेच फरक असतात. एक, इतर लोक किंवा परिस्थिती तुमच्याकडून काम करून घेत नाहीये. तुम्हाला जो सर्वात योग्य पर्याय म्हणून ठरवला आहे तो तुम्ही अग्रक्रमानं निवडला आहे. तुम्ही तुमचा निर्णय जाणीवपूर्वक आणि पूर्ण ज्ञानांती घेता. दुसरं, तुमचा निर्णय सर्वात परिणामकारक आहे हे तुम्हाला माहिती असतं कारण ते तत्वांवर आधारलेले असतात आणि त्याचे दीर्घ पल्ल्याचे परिणाम माहीत असतात. तिसरं, तुम्ही जे काही करायचं ठरवता त्यानं तुमच्या आयुष्याच्या मूल्यांमध्ये भर पडत असते. तुमच्या बॉसच्या परिणामकारकतेची तुम्हाला किंमत आहे आणि कंपनीच्या भल्यासाठी योगदान देण्याची तुमची मनापासून इच्छा आहे. यापेक्षा कार्यालयातल्या एखाद्यावर कुरघोडी करण्यासाठी उशिरा थांबणं ही तुमच्या आयुष्यातली फारच वेगळी संध्याकाळ ठरेल. तुमचा निर्णय अंमलात आणताना तुम्ही घेतलेला अनुभव हा तुमच्या एकूण आयुष्याच्या संदर्भात एक दर्जा आणि अर्थ प्राप्त करून देतो. चौथं, तुम्ही निर्माण केलेल्या परस्परावलंबत्वाच्या विणकामातून
तुम्ही तुमच्या पत्नीशी आणि बॉसशी उत्तम संवाद साधू शकता. तुम्ही स्वावलंबी स्वतंत्र असता, म्हणूनच तुम्ही परिणामकारकरित्या परस्परावलंबी होऊ शकता. जे काम दुसऱ्यावर सोपवण्यासारखं आहे ते तुम्ही दुसऱ्यावर सोपवू शकता. बाकीचे काम पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर येऊ शकता. आणि शेवटी तुमच्या निर्णयाबद्दल तुम्ही समाधानी असाल. तुम्ही जे काही निवडाल त्यावर लक्ष केंद्रित करू शकाल आणि त्याचा आनंद घेऊ शकाल. तत्वकेंद्रित व्यक्ती म्हणून तुम्ही गोष्टी निराळ्या रीतीनं पाहता. तुम्ही गोष्टी निराळ्या रीतीनं पाहता म्हणून तुम्ही निराळ्या रीतीनं विचार करू शकता. निराळ्या रीतीनं कृती करू शकता. एका घट्ट अविचल गाभ्यातून उगम पावणारा सुरक्षितता, मार्गदर्शन, शहाणपण आणि सामर्थ्य यांचा ओघ तुमच्याकडे असल्यानं एका अत्यंत अग्रकर्मी आणि अत्यंत परिणामकारक जीवनाचा पाया तुमच्याकडे असतो. वैयक्तिक ध्येयवाक्य लिहिणे आणि वापरणे. जसे आपण स्वतःमध्येच खोल बुडी मारतो, आपल्या मूलभूत धारणा समजून घेतो आणि योग्य तत्वांची सुसंगत ठेवण्यासाठी त्याची पुनर्रचना करतो, आपण एक परिणामकारक, सामर्थ्यशाली केंद्र आणि जगाकडे पाहण्याचे भिंग असे दोन्ही निर्माण करतो. आणि मग आपण विशिष्ट व्यक्ती म्हणून जगाशी संबंध कसा जोडतो हे पाहण्यासाठी ते भिंग रोखू शकतो. फ्रँकल म्हणतो की आपल्या आयुष्याचे ध्येय आपण नव्यानं शोध लावण्यापेक्षा खरं तर शोधून काढतो. मला शब्दांची ही निवड आवडते. मला वाटतं आपल्यापैकी प्रत्येकाकडे एक अंतरसाक्षी किंवा एक विवेक असतो, जो आपल्याला आपल्या अद्वितीयत्वाची आणि आपणच फक्त करू शकतो अशा योगदानाची जाणीव करून देतो. फ्रँकलच्या शब्दात प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचं कर्म किंवा ध्येय ठरलेलं असतं, जिथे त्याच्याऐवजी कोणी असूच शकत नाही किंवा त्याच्या आयुष्याची पुनरावृत्तीही होऊ शकत नाही. अशा रीतीनं प्रत्येकाचं काम हे ते पूर्ण करण्यासाठी मिळालेल्या संधी इतकंच एकमेवाद्वितीय असतं. या अद्वितीयत्वाला शब्दरूप देताना पुन्हा एकदा आपल्याला अग्रकर्माचे आणि आपल्या प्रभावाच्या वर्तुळात काम करण्याचे मूलभूत महत्त्व यांची आठवण करून दिली जाते. आपल्या आयुष्याचा अमूर्त अर्थ बाहेर काळजीच्या वर्तुळात शोधणे म्हणजे आपली अग्रकार्याची जबाबदारी झटकणे. आपली पहिली निर्मिती ही परिस्थिती आणि इतर लोकांच्या हाती सोपवणे. आपला अर्थ आतून येतो. पुन्हा फ्रँकलच्या शब्दात, शेवटी माझ्या आयुष्याचा अर्थ काय असे कोणी विचारू नये. खरं तर हा फक्त त्यालाच विचारला गेला आहे हे त्यानं ओळखावे. एका शब्दात, प्रत्येक माणसाला जीवन प्रश्न विचारते. तो जीवनाला आपल्या जीवनानेच उत्तर देऊ शकतो. जबाबदार राहिल्यानेच तो जीवनाला प्रतिसाद देऊ शकतो. वैयक्तिक जबाबदारी आणि अग्रकार्य हे पहिल्या निर्मितीसाठी मूलभूत आहे. संगणकाच्या रूपकाकडे परत जाऊन सवय 1 म्हणते तू प्रोग्रॅमर आहेस. सवय 2 मग म्हणते प्रोग्रॅम लिही. आपण जबाबदार आहोत, आपण प्रोग्रॅमर आहोत या कल्पनेचा जोपर्यंत तुम्ही स्वीकार करत नाही तोपर्यंत प्रोग्रॅम लिहिण्याची तुमची गुंतवणूक होणार नाही. अग्रकर्मी माणसं म्हणून आपल्याला जीवनात काय महत्वाचं आहे आणि काय करायचं आहे हे व्यक्त करायला आपण सुरुवात करू शकतो. आपण एक वैयक्तिक ध्येयवाक्य, एक वैयक्तिक घटना लिहू शकतो. ध्येयवाक्य ही एका रात्रीत लिहून काढायची गोष्ट नाही. त्यासाठी सखोल अंतर्दृष्टी, काळजीपूर्वक विश्लेषण, विचारपूर्वक अभिव्यक्ती आणि पक्क्या रूपात येण्या अगोदर अनेकदा पुनर्लेखन करावे लागते. त्याच्याबद्दल समाधान वाटण्याआधी ते पूर्ण आहे आणि तुमच्या अगदी आतल्या मूल्यांचं आणि दिशांचं प्रगटीकरण आहे असं तुम्हाला वाटत नाही तोपर्यंत काही आठवडे, अगदी महिने सुद्धा लागू शकतात. तरी सुद्धा तुम्हाला नियमितपणे त्याचा आढावा घ्यावासा वाटू शकेल किंवा पुढच्या वर्षांबरोबर आलेल्या आणखी समजेमुळे किंवा बदलत्या परिस्थितीमुळे तुम्हाला त्यात किरकोळ बदल करावेसे वाटतील. पण मुळात तुमचे ध्येयवाक्य ही तुमची घटना बनते, तुमची दृष्टी आणि मूल्ये यांची गोळीबंद अभिव्यक्ती, ज्यावर तुम्ही तुमच्या आयुष्यातली इतर प्रत्येक गोष्ट पडताळून पाहू शकता असा निकष ते बनतं. नुकताच मी माझ्या स्वतःच्या ध्येयवाक्याचा आढावा घेतला. हे काम मी बऱ्यापैकी नियमितपणे करतो. सायकलीच्या रस्त्याच्या टोकाला, समुद्र किनाऱ्याच्या अगदी कडेला एकटं बसून मी माझी नियोजन पुस्तिका काढली आणि सगळं काही लिहून काढलं. त्याला काही तास लागले, पण माझे विचार एकदम साफ झाले. एका चांगल्या रचनेची आणि बांधिलकीची भावना वाटली, मुक्त आणि स्वतंत्र वाटलं. मला ही प्रक्रिया उत्पादना इतकीच महत्वाची वाटते. ध्येयवाक्य लिहिणं किंवा त्याचा आढावा घेणं तुम्हाला बदलून टाकतं, कारण ते जबरदस्तीनं तुमच्या प्राधान्यक्रमातून खोलवर,
काळजीपूर्वक विचार करायला भाग पाडतं आणि तुमची वर्तणूक तुमच्या श्रद्धांशी, विश्वासाशी सुसंगत ठेवायला लावतं. हे तुम्ही करता तेव्हा इतरांना जाणवतं की तुम्ही तुमच्याबरोबर जे काही घडतं त्याच्याबरोबर ओढले जात नाही. तुम्हाला एक ध्येयाची जाण आहे की तुम्ही काय करीत आहात.